आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. एकच नंबर. करा फोटो मग द्या पोजेस मग. मम्मी चेहरा दाखव की. कवे कवे माझा बी काढा की फोटो. मला बी पोस्ट करण्यासाठी पाहिजेत बघा छान छान फोटो. ओ माय गॉड. अगं बाई सॉरी सपना बहिणी, काय झालं? बॅटरी लो झालीये. नट मोगऱ्या. आओ सपना बहिणी, गंमत केली हो. चला चला फोटो काढू. अगं बाई गंमत केली होय. हा मग घ्या घ्या फोटो घ्या. फोटो इकडे बघा इकडं. नाही नाही इकडे बघा इकडं. इकडे बघा सपना बहिणी तुम्ही. चेंज. आज काय कार्यक्रम आहे का? अगं बाई तुम्हाला खरंच माहित नाही होय आज काय ते? आणि आज वर्दी कशासाठी घातली? काय आहे सांगा तरी. सपने सांग त्या महाराणीला काय कार्यक्रम आहे तो. हो ऍक्सिडेंटल जाऊ बाई. आज वटपौर्णिमा आहे. वटपौर्णिमा आणि तात्यासाहेबांनी जंगी कार्यक्रम ठेवलाय बघा जोडप्यांसाठी. चला की तुम्ही बी. अर इसरलेच बघा मी. आता तुमचं लगीन कोणाला मान्यच नाही म्हणल्यानंतर तुम्ही कसं येणार ना. असं तुम्ही जा ड्युटीला. जा जा ड्युटीवर. खरं आहे तुमचं. जे लगीन कुणाच्याच मर्जीनं झालं नाही त्याचा सण तरी का साजरा करावा. काय झालंय? ओ चित्रकार, निदान आज रीत म्हणून तरी चला बायको सोबत. तात्यासाहेबांनी अवतार धाडले, त्यांच्या शब्दाला मान देऊ आपण. हे बघ माया, तुमच्या तात्या साहेबाच्या मानासाठी नाही तर आज रीत आहे आणि तुमचा दिवस आहे म्हणून मी तुझ्या सोबत येतोय. बोलले बोलले चित्रकार. बर चला निघूया आता. पण काय का असं ना सपने, तू फुलं न माळता सुद्धा लयच गोड दिसती बघ. राहू दे आता तुझं. अगं खरंच तर मी जर पप्पांसारखा चित्रकार असतो ना तर तुझं लय भारी चित्र काढलं असतं तू. खरं का काय? आणि मी बी ते जपून ठेवलं असतं. अगं माझा प्याडा ग. झालं का तुमचं कौतिक करून एकमेकाचं? हा, तू माझा कंदी पेडा आणि मी तुझी बर्फी. सत्या, अरे नाश्त्याला चाला नाहीस तू? नाश्ता करून जा की. नाश्ता करायला वेळ नाही मम्मी. तात्या साहेबांनी सांगितलंय की कार्यक्रमाची तयारी करा. येतो मी. ओ चित्रकार चला. तुम्ही वा पुढं, मी आलोच. वाटलंच मला असं बोलणार ती. आमच्या संकटात तर पाय वाकडा होतील का रे तुमचं? मला जावा पुढं.
या पण नक्की, नाहीतर शोभा होईल आमची. सगळे करायचं चला ग. तात्यासाहेब, आज वहिनी साहेब असतं तर खूप भारी झालं असतं. तुमची दोघांची जोडी तर एकदम उठून दिसली असती या कार्यक्रमात. बघा ना त्यांना फोन करून. पुण्यावरून यायला काय फार वेळ लागणार नाही. हॅलो. हा, आज वटपौर्णिमा आहे. ते उपवास. कळलं? तुम्ही पेन ड्राईव्हचं बघा. अरे ये सत्या. येतो ऑन द वेच आहे. मला म्हणलं पुढं वा. आलोच मी. तात्यासाहेब, आवाज. माफ करा. तुला सांगितलं ना. होय साहेब, त्याच गडबडीत होतो मी. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. सगळं अरेंज केलंय मी. माणसं, मार्केटिंग, स्पॉन्सर आणि होल्डिंग बी लावल्यात. तुम्हाला जसा कार्यक्रम करायचा आहे ना तसाच होणार बघा साहेब. कौतुक कौतुक, केवळ कौतुक. डीजा, काय पप्पा? तुला जायचं नाही का कुठं? कामावर जायचंय की आज? जा ना मग. आता नाही, येळ आहे त्याला अजून. येळ आहे का? पप्पा, तुम्हाला नाही का कुठे जायचं आज? माझा चंद्र सूर्य इथंच आहे. हो मिस्टर काटे, एवढं डोळा टवकारून कुणाकडे बघताय? याला डोळे टवकरणं नाही म्हणत, मग प्रेमानं बघणं म्हणतात. जावा. आणि कुणाकडे बघणार? या सुंदर खोलीत दुसरं कोण आहे? या खोलीत सुंदर दुसरं कोण आहे? तूच. जावा. काय हो मिसेस काटे, आज काय विशेष? एवढं सजलाय. लगीन आहे का काय कोणाचं? ठसकाईपर्यंत खायचं कशाला? लगीन नाही काय, मग तुमचा मान आहे. मला आठवलं, तुमचा हॅपी बर्थडे आहे ना. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे पप्पा. तुम्ही लय मोठे व्हा, होणार लय पैसे कमवा होणार. आणि माझ्यासाठी एक मस्त मोठं पेड्याचं दुकान टाकून द्या. नाही देणार. डोक्यात पेडच भरले ती नुसतं. अरे येड्या टकोऱ्याच्या, तुझ्या पप्पाचा बर्थडे नाही, मग वटपौर्णिमा आहे. ठीक आहे, एवढंच आहे. वटपौर्णिमा असं असते ते. होय की. आता काय समद्यांच्याच नशिबात असतोय रे ह्यो सण. आता डोळ्यातनं पाणी काढून काय उपयोग आहे तवा?
माझा दादा होता तेव्हा जर काय उपास तापास केलंच असतं का नाही तर वाईट जगला असता माझा बी दादा. हे आत्ते तोंडाला येईल ते काय बी बोलू नकोस हा. तुझ्या भावालाच उपास तापास आवडत नव्हतं. आणि हो पोलिसाची बायको म्हटल्यावर ड्युटीनुसार घडतच होता की उपवास. आणि तवा नाही आलीस ग. आणि सौभाग्याच म्हणत असशील ना तर तुझं सौभाग्य बघ की काही दिवे लावत फिरतय ना ते दिसतंय की समजांना. आत्ते शेवटचं सांगत्या माझ्यावर हात उचलायचा नाही. अजून लगीन झालेलं नाही ना म्हणून लई टिवटिव करतेस. संसाराला लागलीच का नाही की मग कळल काय असतंय ती. असला इथं गिळत बसणार सौभाग्य असेल ना तर एकटी राहीन मी. वंस उशीर होतोय ना तुम्हाला हा. तात्यासाहेबांनी कार्यक्रम ठेवला तिकडे जायचंय ना. मग चांगल्या कामात मांजर आडवा आलं. क्या बात आहे भारती मॅडम. काहीच सगळे सुंदर दिसत आहे एकदम ब्युटी. हा ना मला वाटलं हेमा मालिनी झाली आहे चौकीत ड्युटीला. हो काही काय काका. थँक्यू प्रिया. भारती मावशी लईच भारी दिसताय बघा. थँक्यू म्हणजे अगं पण हे काय म्हणजे तू अजून तयार का नाही झालीस. अगं तुझी आज पहिली वटपौर्णिमा आहे. अजिबात नाही. म्हणजे मी लावलेली घटस्फोटाची चावी बरोबर लागली तर. प्रिया तुझा रस्ता ना आता हळूहळू क्लिअर होत चाललाय. वेल डन. अगं म्हणजे असं का बोलतेस भारती मावशी. तुम्हाला आता काही वेगळं सांगायची गरज आहे वे. तुम्ही स्वतः बघितलंय समजा. गुरव काका, भारती मॅडम, तुम्हा सर्वांना सरांनी आतमध्ये बोलवलंय. साहेब येऊ का? यस कम इन. आले का सगळे? ओके लिसन केअरफुली. एक मोठा इव्हेंट आहे तात्या साहेबांनी ऑर्गनाईज केलाय वटपौर्णिमेसाठी.
तेव्हा तिथली सगळी सुरक्षा आपल्याला बघायची. म्हणजे तुम्ही सगळे तिकडेच ड्युटीवर असाल आज. तात्यासाहेबांचा कार्यक्रम म्हणजे सत्य तिथं असणार आणि वटपौर्णिमेला लई जण येतील. उगा तिथं काय झालं ना तर पुन्हा तमाशा. मंजू, समजलं सगळं? हा हा काय समजलंय? मी अजून काय सांगितलेलंच नाहीये. काय झालंय मंजू? मंजू, काय झालंय? बरं बरं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे बघ, ते जे काही असेल ना ते आत्ता डोक्यातून काढून टाक. डोकं शांत कर आणि व्यवस्थित ड्युटी कर. ठीक आहे? चला चला, बघत काय बसलाय तिकडे? तात्यासाहेब पोहोचत आले असतील. आवरा, आपल्याकडे वेळ कमी आहे. भारती मॅडम, तुम्ही युनिफॉर्म घालून जा. ठीक आहे? येस सर. चला चला, आवरा लवकर. आमरस करायसाठी आंबा घेऊन या म्हणलं तर ह्यो माणूस तिकडेच जाऊन बसलाय. एकच आंबा घेऊन आलाय. त्याच आंब्याचं पैसे द्यासाठी म्हणून गेलाय ती तिकडेच बसलाय की. समधी कामं घरातली मी एकटीनेच करायची. कुठं शोधायचं ह्याला आता? रत्ना काटे, समद्यांचं काट्याने काटा काढत बसत्यास आणि हिथं कुठं शोधायचं ह्या अयो, मी सकाळ धरणं वटपौर्णिमेचा उपास धरलाय आणि हो माणूस इथं वडापाव खात बसलाय. ह्याला आता असा नाही सोड. लय कुरकुरीत आहे, भारी आहे. काय दादा, वडापाव चांगला आहे का? लय भारी वडापाव, एक नंबर. तिखट आहे का? हा, बया, तुम्ही एवढं वडापाव खातायचा इथं म्हणल्यावर तुमची बायको काय तुम्हाला जेवायला घालत नाही काय? माझ्या बायको जास्त वडापाव सोडा, भजी खाल्ले ना तर दात तुटतील तुमची. आणि ती भजी एखाद्याला फेकून आणला का नाही त्याचं बेशुद्ध होऊन पडतंय. बया, मग तुम्ही घरात कसं जेवता हो? आधी जेवत होतो मी, लय हाल व्हायला लागले, पण जसं सासरी आलोय का नाही, हा काय जेवण मिळतंय भारी, एक नंबर. तुमची तब्येत एवढी चांगली आहे का नाही? आता एक काम करा, अजून 2 वडापाव मागून घ्या आणि पोट भरून खाऊन घ्या. हा, आता आयुष्यभर तुम्हाला वडापावच खायचा आहे. ती आयुष्यभर वडापाव खायला लागणार आहे? तसं नाही ताई. काय म्हणजे तू भारीच वडापाव बनवती, म्हणजे तो खाल्ला की असं अमृतवाणीच लागतंय मला. घ्या, हिथं बी त्या अमृतच नाव घ्या. अमृतवाणी म्हणलं काय व, तिथं मरमर कष्ट मी करत्या, कष्ट करून पैसे कमवून मी आणत्या आणि तुम्ही इथं वडापावारी घालताय वे. गरीब बाई होती असं बोलता येत नव्हतं तिला, मला दया आली म्हणून मी घेतला वडापाव. वय 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 वय, तिच्याकडनं वडापाव घेतला आणि पोटात टाकलं नुसतं, आहे का नाही? हा ना, मग आता इथनं पुढे एक काम करा. काय? आयुष्यभर इथं गाड्या वडापावच खात बसा. गाड्यावर? अगं असं करू नको रत्ना. रत्ना, आज वटपौर्णिमा आहे तू असं बोलते मला? हायो, आव विसरलीच होती मी, वटपौर्णिमा आहे ती. बघ मग भया, मग काय 7 जन्म मी एकटीने सोसायचं वे? नाहीच की. नाही का नाही? हा, मग काय करा, आता हिथनं पुढं 7 जन्माचं ह्या एकाच जन्मात कसं उपोषण घडवती का नाही तुम्हाला ते बघा तुम्ही. काय असतंय, तुम्ही तुमचं गप गुमान खात बसा की. ही दात काढायला लागल्यात. चला, पैसे देऊन येतो, तू जा पुढं.
कळेल घे कळेल घे कळेल घे. मी माझी बीपीची गोळ्या घेऊन येतो. आलोच हा. अहो थांबा थांबा थांबा. मंजू अगं सरिता कशी आहेस अगं? मी मस्त. तू कशी आहेस? मी पण मस्त. काय मॅडम आज कुठे चाललाय? अगं तात्यासाहेबांचा वटपौर्णिमेचा कार्यक्रम आहे ना, तिकडे चालू बंदोबस्ताला. आम्ही बी तिकडेच चाललोय. माझी पण पहिलीच वटपौर्णिमा आहे. भारीच. अभिनंदन. थँक्यू. मी यांना म्हणलं तुम्ही कशाला येताय, पण नाही, आज पहिलीच वटपौर्णिमा आहे ना, म्हणले मी बी येणार आणि उपास बी ठेवलाय. लई लकी आहेस बघ तू. तुझी बी पहिलीच वटपौर्णिमा असेल ना. कधी करणार तू? आणि दाजी कुठे आहेत?